सिनेट निवडणुकीच्या 10 जागांचा निकाल आता हाती लागलेला आहे। सिनेटच्या 10 जागांवर युवा सेनेचं पुन्हा एकदा वर्चस्व पाहायला भेटतं आहे। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत होती आणि अखेर मध्यरात्री हा निकाल आलेला आणि या निकालाचा शेवट झालाय ते म्हणजे किसन सावंत हे उमेदवार होते युवा सेनेचे आणि त्यांचा निकाल हा शेवटचा आला। आपण आधी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल, धाकधूक वाढली होती का? शेवटचं तुम्ही एकमेव उमेदवार उरले होतात, 3 तासापूर्वीच 9 उमेदवार विजयी झाले होते, काय प्रसंग होता? असं बघितलं गेलं तर आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली ही आपण निवडणूक लढवतोय। आमचे युवा सेना सचिव वरुणजी सरदेसाई यांनी जी टेक्निक वापरली, त्यांनी जी मेहनत घेतली, त्याचबरोबर आमचे अंकित प्रभू आहे, त्याचबरोबर सगळे युवा सेना कार्यकारिणी आहे, युवा सेनाचे पदाधिकारी आहेत, या सगळ्यांच्या मेहनतीमुळे असं वाटलं होतं 10 नाही आम्ही 11 जागा जिंकणार होतो, परंतु आम्ही 10 पूर्ण केलेल्या आहेत। धाकधूक तर होती, परंतु सगळ्यांचे आशीर्वाद आणि ही मुंबई आमच्या साहेबांची आहे आणि हे विद्यापीठ सुद्धा आमच्या साहेबांचंच आहे हे आम्ही दाखवून दिलेलं आहे। पुन्हा एकदा युवा सेनेचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे सिनेटवर। मुंबई आमच्या साहेबांची, मुंबई आमच्या साहेबांची। आपण पाहू शकाल की मुंबई पदवीधर निवडणुकीत माननीय ॲडव्होकेट अनिल परब साहेबांना मुंबईच्या पदवीधरांनी बहुमतांनी निवडून आणले। आज मुंबई विद्यापीठाची जी निवडणूक झाली त्यात मुंबईच्या पदवीधरांनी युवा सेनेवर आदित्य साहेबांच्या नेतृत्वावरती 10 पैकी 10 सीट विजयी करून हा जो विश्वास टाकलाय त्यासाठी आम्ही संपूर्ण मुंबईकरांचे खूप खूप ऋणी आहोत। त्यांचे आशीर्वाद असेच सदैव आदित्य साहेबांवरती, आम्हा सर्व युवा सैनिकांवरती राहो। या निवडणुकीला मदत करणारे आमचे जे शिवसेनेचे नेते आहेत, शिवसैनिक आहेत, कार्यकर्ते आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्यापैकी आम्हाला सोडून पण सर्वात महत्वाचे हे मागे सर्व उभे असलेले जे आदित्य साहेबांचे निष्ठावंत युवा सैनिक आहेत, यांच्या जोरावर म्हणजे ह्याच्यापूर्वी जेवढे कुठून गेले, समोर गेले, हे सर्व जे निष्ठावंत युवा सैनिक राहिलेत त्यांनी दाखवलेला करिश्मा आहे आणि निष्ठा ही काय असते ही 10 पैकी 10 सिनेट सदस्य निवडून आलेत आणि ही भेट या निष्ठावंतांनी सन्माननीय ठाकरे कुटुंबाला दिली। आपल्या गणपतीचं विसर्जन अजून बाकी आहे, काय प्रसंग आहे सांगा? आम्ही गणपती म्हणजे आज माझा 21वीचा गणपती आहे। मी बाप्पाला विनंती केली होती की ह्या निवडणुकीत यश मिळू दे आणि 21वा दिवस आज होता। सगळे माझे सहकारी सोबत आहेत। बाप्पा म्हणजे आम्ही तयारीत आहोत त्यांना नेण्यासाठी। विसर्जन कधी करणार? आता गेल्या विसर्जन करणार। याच्यामध्ये सर्वात एक महत्वाचं होतं किसन सावंत यांच्या शिफारस आमच्या ज्या युवा सेना सचिव स्वर्गीय दुर्गाताई भोसले होत्या, हे जेव्हा आमच्यासोबत होत्या तेव्हा त्यांनी सन्माननीय आदित्य साहेबांना केलेली आणि ते आमच्यात आज नाहीत हा उत्साह साजरा करण्यासाठी, पण युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे त्यांनी त्यावेळेला दुर्गाताईंनी त्यांना केलेली विनंती, ते नसतानाही आज किरणला उमेदवारी मिळाली आणि आज तो निवडून आलाय, तर दुर्गाताईंचा देखील कुठे ना कुठेतरी आशीर्वाद किरणला आहे आणि देखील कुठे ना कुठेतरी सत्य या निवडणुकीच्या माध्यमातून पुढे आलाय। आता गुलाल उधळलाय, रणशिंगण फुकलेलं आहे, शिवसैनिक 4 झालेत, युवा सैनिक 4 झालेत, अब आने दो चाले। नक्कीच खऱ्या अर्थाने युवा सेनेचे शिवसैनिक हे 4 झालेले आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।